आपलं रोप लावायचे खड्ड्यात जरा। आज वारा एकदम शांत आहे आणि चारी बाजूने ढगगोळा झालेला आहे। वजन बरोबर मापात आहे तसं नाही, तुम्हाला सांगतो आपल्या शरीरामध्ये ना बरंच विष तयार होतं, विष। तर म्हणजे डोळ्यात औषध सोडले मी जरा माझ्या, कारण 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत। ऊन चांगलं पडलं होतं म्हणून आम्ही पाळी घालायला ठरवलं। झालं, घरात पाणी बिनी पिऊन येस्तोर आबाळ बघा कसला आले। पण काय करायचं, पाऊस येतोय म्हणून बसून जमत नाही। परत एकदा आपल्याला तुरीला पाळी घालायची, कारण थोडंसं गवत चिटकलंय, म्हणजे थोडंसं रिमझिम पावसाने, त्यामुळे घेतलाय ट्रॅक्टर। आता त्यांना म्हणलं 1-2 वळी तर कडेने मला पाळी घालून द्या, म्हणजे तुरीच्या कडकडच राहिलेलं तेवढं मला गवत काढा येईल। आता काही सगळं करायचं नाही, थोडंसं करायचं। ट्रॅक्टरच्या मागे लांबनं येडा देण्यापेक्षा मी आपलं जाते मधनं। वातावरण कसं झालं, भारी वाटायला लागले। सगळीकडे ढग आलं, ते असं रानात जाऊन काम करायला लागत तर रिमझिम रिमझिम येते। झालं, नंतर दुसऱ्या दिवशी थोडंसं ऊन पडतंय, तोवर काय रान चिखल असतंय, रानात जास्त परत रिमझिम रिमझिम पडते। असला पाऊस आहे आमच्याकडे, काय करायचं। पण तसल्याच पावसाने आमच्याकडे थोडीशी पिकांची मजा केली आहे। आमच्या भागात तरी पिकं बऱ्यापैकी आले। ती काय कमेंट येतात की आमच्याकडं कसलाच पाऊस नाही, सगळ्यांकडे पाऊस पडावा, कुठं अति कमी पण नको आणि कुठं अतिवृष्टी पण नको। पण निसर्ग आहे, ज्याला त्याला तिकडं जायचंय तिकडंच जाणार ती। चला, मी जाता जाता हिजी ना जागा बदलून घेते आता। का ग, काय झालं आता? हे कशी उड्यात मारायला लागली, मला सोडून तर देते का बघा, आहे का? मजा जाय, तुला सोडायचं का बसायचं एका जाग्याला, सांग मला। हा, अशा उड्या हाण नको, किरणा हाण नको। चिंगे, मी सोडणार नाही बरं का मग तुला, एका जाग्यालाच बस। मग मान कशी हलवती बघितलं, आगाऊ कुठली। चला, मी सोडणार नाही चिंगी तुला अशी नखरा करायला लागल्यावर। इकडे बैल म्हाताऱ्या गाय, बैल म्हणायला लागली, म्हाताऱ्या गायला इकडं बांधली आणि चिंगीला पण इकडं बांधली। पण तिनं का नाही उड्या मारायला इतक्या चालू केल्या, त्या उड्या मारायला लागलेल्या बघून त्यांनी ट्रॅक्टर बंद करून इकडं आलं होतं। पण म्हणलं आता बांधली राहू द्या, खाऊ वाटत नाही तिला, की बैलासारखी दिसायला लागली आहे। चला, जरा ट्रॅक्टरनं पाळ घातली का नाही म्हणजे मला सोपं जाते खुरपाय, जेवढं राहिलं तेवढंच खुरपायला येते, म्हणून पाळ घालायची। नाहीतर मग कुठं वर बी हात जाईल वर खुरपत बसा वाटतं, पण उरकत नाही, मधलं अंतर भरपूर आहे। तर पाळ घातली म्हणजे मग बरं पडतंय। काय झालं, हाय काय पहिलं धरा मग खुरप, ट्रॅक्टरवर बसायच्या आधी एकदा काढून बघा वासान, म्हणजे चालूच करावं लागते, म्हणजे मलाच काढावं लागते। बरं बसा बसा। वाळ्यालाही लगेच निघते। आज वारा एकदम शांत आहे आणि चारी बाजूने ढगगोळा झालेला आहे। पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे। गाईंना पाणी पाजून घेऊन, त्यांना काही हिरवं गवत खायला लय आवडते। चला, ट्रॅक्टर लावलाय मी तिथं। आता तर आपली उपशाची माती घेऊन जायचं आहे आपल्याला, कारण ते ह्याचं रोप लावायचं आहे ना आपल्याला फणसाचं, त्याला हलकी माती लागते, चिकट मातीचा उपयोग नाही। मग खड्डा चांगला खांदलाय आपण खाली, त्यात माती भरायची आणि लावायची। ह्या शेतातली आपल्या उपशाची माती भरली,
बाद झाली एवढी खड्डा भरेल एवढ्यात. चांगली माती आहे ही. इकडे तुरी पण चांगली आहे, म्हणजे सुपीक माती आहे चांगली. तर जाऊ ट्रॅक्टर घेऊन. आपलं रोप लावायचे खड्ड्यात. जरा माती टाकाय चालू आहे आता. आणि ही आपण भुसभुशीत माती आणली ना. हा, ही पाणी धरून राहत नाही. आपल्या उपशाची माती आहे. उपशाची माती. लाल माती आपल्याला काही कुठं भेटणार नाही म्हटलं. आणि 1-2 पाट्या असते म्हणजे कुठनं पण आणली असते, पण आपल्याला बरीच माती लागणार होती. सगळे तिथंच टाकतात काय? वरनं पण टाकायला राहू दे. घ्या ते खालची घ्या की काळी. सगळी टाकायची आत खाली. खाली मुळे खाली जाणार आहे, ते खाली ही माती पाहिजे. बर. कमीच पडेल वाटतंय हो. ही आहे की खालचा ढेगार आहे. ती हाय, पण तरी पण कमीच पडेल वाटतंय. आणू शेतात ती परत वरी टाकायची काय शेतात? बर. बघा अजून खड्ड्यात काय एवढी मोठी माती आणलेली. किती आणल्या होत्या? 50 पाट्या? एवढी नाही, मग 15-20 पाट्या आहे ती. तरी सुद्धा बघ कमी पडलं. खड्डा मोठा आहे ना. खड्डा मोठा आहे. चला आता रोप लावतानाच बघू. आव कोपऱ्यात बी नाही किंवा अजून. हाय जाईल हेतला ढेगारा लावू टाकू. इथली आणावं लागते काही वरी टाकायला. हा. रानातली सूर्यफुलाच्या रानातली आणून सुपीक माती आहे तिथली आणायची टाकायची. तर रोप लावलं आपलं फणस. आणि हे येणार 100%. ह्याच्यात काही विषय नाही. इकडं आता गवतीच्या लावायची तयारी चालू आहे. त्याला किती थोडंसं खांदलं तरी ते गवत लगेच चिटकतं. आण ते गुलाब पण लावायचं आहे. आणि दोन्ही बी वाटल्यास. बरं तुझ्या मनाने कुठं लावायचं तिथं लाव गवतीच्या इथं. पाणी पण मिळेल आणि जाणार बी नाही. हा, कुंडीत काय होतंय, पाणी कमी जास्त झालं की लगेच जळून जाते. झाड लावून झालं. आता गायींची एकदा जागा बदलतो. कोकिळचं गायन चालू आहे. आभाळ चारी बाजूने आलेला आहे. गंज झाकून घेऊ मग कामच झालं आपलं. लाईट गेलेली आहे. मोबाईल माझा स्विच ऑफ होईल आता. मोबाईल जर स्विच ऑफ झाला तर त्याचा विषय संपला. मोबाईल 4 ते 5 वर्ष जुना मोबाईल आहे. त्याची बटणं सगळे बिघडलेले आहे. आणि मोबाईल स्विच ऑफ काढायला सुद्धा बटणं आता चालणार नाही. मी कसं चालत होतो मला माहिती. एक नवीन मोबाईल घ्यावा लागेल आता मला. काही बसले त्या निवांत. ही गंज जी अशी उघडी केलेली आहे ती झाकून ठेवायची आता. तर घेऊ का पाऊसाचा आभाळ आलो. त्यांच्या जागा बदलू. गंज झाकली की जी बारीक झिमझिमी यायला लागली की पाऊस येणार म्हणजे येणार. थोडा टाईम लागणार. वारा शांत आहे एकदम. तिथं मशीनीचं पाय गेलं ते खाली. त्याला ट्रॅक्टरने उचलावं लागणार आहे आता. त्याच्या खाली दगडं ठेवावं लागणार आहे. तेव्हा ते होणार आहे. लय लक्ष द्यावं लागतं जिकडं तिकडं. शेतकऱ्याला एक नसतं. खुरप्यापासनं तुम्हाला सांगतो सगळ्या मोठ्या वस्तू सगळ्या नीटनेटक्या ठेवावं लागतं त्या. ए पाऊस आला बघ काय तुला. हां तर मशीनीवर दाखवावं लागेल. खाली घेते पत्रा दाखवून ठेवायचा ह्याच्यावर. पाऊस आला चांगलाच. ना मामाने इथं बसलेली. सगळी कामं झाली आणि पाऊस आला की बरं वाटतं. पाऊस तर सारखा चालूच आहे. आणि पाहिजेल बी पाऊस. पिकांसाठी पाऊस गरजेचा आहे. एवढाच दिसतो एवढाच पाऊस आहे. ते काय खाली जमिनीवर लई पडत नाही. अगं काय का असा ना पण पिकांची गरज भागवतोय ना रोजच्या पानाची. जेवढं रोज पाणी लागतं तेवढं रोज थोडं देत आहे ते. मुळांपासून कमी पानांपासून जास्त पाणी भेटायला लागले पिकांना. नाही जमीन बी गार झाली ना. असं कसं
तर म्हणजे डोळ्यात औषध सोडले मी जरा माझ्या, कारण डोळ्यासाठी एक औषध मागवले मी आणि ते लई आगाकुडच्या डोळ्यात सोडले. आणि इथं चालू आहे बघा आमचं खिचडी बनवायची. आता रोज संध्याकाळच्याला आम्ही हीच बनवतो, दिवस मावळाच्या आधी जेवण करायचं. सगळ्या भाज्या चिरायच्या. तुम्हाला सांगतो तिकडं फ्लावर आहे, कांदा चिरला, इकडं कोबी आहे, अजून शिमला मिरची आहे, बीट आहे, इथं शेपूची भाजी आहे, इकडं मोड आलेला मूग आहे, शेंगदाणं सोलायचं चालू आहे. हे सगळं सोलायचं आणि मस्तपैकी त्याची खिचडी बनवायची. आता हे आमचं किती दिवस चालतं आहे कुणाष्टावर तुम्हाला बघायला मिळेल. जवळ जमतंय तोवर करायचं. भुका तर अशा लागते त्यांना. तुम्हाला सांगतो नुसतं सकाळी फळ खातो आहे आम्ही, त्याच्यानंतर दुपारी सलाड, आणि फळामध्ये मग सगळं झालं बरं का. फळामध्ये सगळं झालं. तुम्हाला सांगतो मनुका आहे, तर अंजीर आणलं आहे मी, सुका मेवा थोडा आहे, फळं जी काय फळं असतील ती, त्याच्यानंतर सलाडमध्ये काकडी आहे, मुळा आहे, गाजर आहे, सगळं काय असेल ते, आणि त्याच्यानंतर मग मोड आलेलं कडधान्य, रात्रीच्याला खिचडी. आज तर एवढ्या भुका लागल्या तर आज 3रा का 4था दिवस आहे. किती बघा 4-5 दिवस झालं. हां. आणि जेवढी एनर्जी होती आज ह्याच्या आधी साठवून राहिलेली शरीरात ती सगळी खर्च झाली का काय आज गुणाष्ट ठाऊक. आज लय भुका लागायला आणि लय भुका लागले ते आज. मला तर जमून निघाला. इथं काल तिकडं पोळ्याचा स्वयंपाक केला होता घरी, आणि ती स्वयंपाकाच्या ज्या पोळ्या सगळा स्वयंपाक तसा शिल्लक राहिला. आम्ही दोघं बी जेवलो नाही, आणि सवासणी बाया आल्या होत्या त्या जेवायला, ते बी सगळीकडच्या सवासण्या झालेल्या असते त्या, आणि ते बी थोडं 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 खाल्लं. झालं पोळ्या आणल्या ना, मग पोळी खातो तिकडं म्हणे पोळी खाते, असं चालू आहे बघा. हां, परत आमचं चालू आहे. भुका तर लय लागले त्या जोरात. कसे रंगीबेरंगी आपली खिचडी. गाजराची पावडर बी आहे बरं का. गाजर पावडर, शेपूची भाजी, फ्लावर, कोबी, मुळा, ढोबळी मिरची, कोथिंबीर, सगळं, कढीपत्ता. आता ह्याच्यात टाकायचं मूग आपलं, आणि थोडंसं नाममात्र तांदूळ, 2 चमचे, 2 ते 3 चमचे. मग झाली आपली खिचडी तयार. किती दिवस चालतंय आमचं डाएट प्लॅन कोणाला ठाऊक. आजच जरा मन डगमगलं माझं जरा. टाकलं बरं का मूग, मोड आलेलं मूग. सगळी म्हणणार आहे ती काय डाएट प्लॅन तुम्ही कशासाठी केलं आहे? तुमची तर वजन बरोबर मापात आहे ती. तसं नाही, तुम्हाला सांगतो आपल्या शरीरामध्ये ना बरंच विष तयार होतं. विष, ही विष बाहेर पडायसाठी शरीराला थोडीशी एक्स्ट्रा ऊर्जेची गरज असते. आपण जे धान्य खातो का, ज्वारी, गहू, बाजरी, मका, हे सगळं, ह्याला पचवायला शरीराला लय ताकद लागते, आणि तिथं लय ताकद खर्च होते. तर तिथं खर्च जी होणारी ताकद आहे त्याची बचत होते, आणि तीच ताकद आपल्या शरीर दुरुस्तीसाठी शरीर वापर करतं. त्याच्यामुळे ही करायचं आहे, बाकी काही नाही. आणि ह्याचा रिझल्ट चांगला आलेला आहे. बऱ्याच लोकांना चांगला रिझल्ट आलेला आहे. तर मंडळी आपली खिचडी तयार झालेली आहे. मस्तपैकी खिचडी आहे, आणि डोळं झाकून खायची आहे. तोंडी लावायला भेंडी आपण त्याच्यात चिरून मस्तपैकी तव्यावर त्याला परतून बघा अशी बनवलेली आहे. त्यात मसाला टाकलेला आहे. सगळ्यांनी जेवायला जेवण करून घेतो. मला भूक लय लागली आता.